त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. इको म्हणजे काय? प्रदूषण मुक्त जीवन. मग त्यामध्ये आपण काय घेणार होतो, आपण काय करतो, ज्यामुळे आपल्या समाजाला किंवा आपल्या शाळेला किंवा वैयक्तिक कसल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला हे इको क्लब नावाची एक समिती किंवा सदस्य म्हणा आपण बनलेलो आहोत. आपल्या शाळेमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा कमिटीला काम दिलं की ते एकदम चोखपणे करतात बघा. तसं हा एक सदस्याचा ग्रुप आहे आमच्याकडे. तर त्यांनी काय करणार, शाळेमध्ये काय काय होतंय ते त्या गोष्टी नमूद करून ठेवणार. जसं की आपल्या इथं खूप छान आपण झाडं लावलेले, बरोबर आहे. त्या झाडाचं सुरक्षा कशी घ्यायची, आपल्याकडे कोणत्या वस्तू टाकून दिलेल्या आहेत त्याच्यापासून आपण कसा वापर करतो, म्हणजे टिकाऊ कसं बनवतो. तसंच आपल्याकडे आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता कशी करतो, तसेच परिसराची स्वच्छता कशी करतो, जेणेकरून आपली जमीन, आपली हवा आणि आपले जे परिसरातले ज्या काही नैसर्गिक संपत्ती आहे त्यांची आपल्याला नुकसान होऊ नये यासाठी आपण ही एक इको क्लबची आपण काय केलो आहोत, समिती स्थापन केलं शाळेमध्ये. आता आपल्या शाळेला लाभलेल्या मुख्याध्यापिका त्यांचं आपण वेद टाळीनं स्वागत करूया. वेद टाळी. धन्यवाद. जसं आपण आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करतो त्याच प्रकारे इको सदस्याकडून मॅडमचं खूप खूप स्वागत करण्यात येईल. आमच्या इको सदस्या अंकिता वर्ग 7वा, इको सदस्य आमच्या शाळेतल्या अक्षरा विद्यार्थिनी, तसेच वर्ग 6वा मधली राधिका शाळेची मुख्यमंत्री, तसेच आमच्या शाळेला लाभलेल्या नूतन शिक्षिका यांचे पण मी खूप खूप स्वागत करते. एक टाळी. आयुष्यामध्ये आपण एखादी गोष्ट संपली की आपण टाकून देतो. घरातले म्हणा काही सामान असते अर्ध्यावर आलं की ती बॉटल आपण फेकून देतो, अन्न वाया करतो, बरोबर आहे. तसं वस्त्र पण वाया करतो. एखादा कपडा आपण 2 दिवस वापरतो, 3 दिवस नवीन वापरतो. इकडे लक्ष द्या. तर ते वापरत असताना आपले कपडे कसे असायचे, स्वतःची वैयक्तिक स्वच्छता म्हणून सांगते. आपले कपडे कसे असावेत, आपल्या घरातली स्वच्छता कशी असावी आणि शाळेतली स्वच्छता कशी असावी याबद्दल आपल्याला मॅडमने आपल्याला सर्व सांगितलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये. आता तुम्हाला आम्हाला एक नवीन विषय सांगायचा होता की तो एक जेंडरचा भाग आहे. तसंच 6व्या वर्गाला मी सांगितलेलं आहे, पण आपल्या प्रत्येक स्त्री जन्माला एक वेगळं काहीतरी अमूल्य भेटलेलं आहे, ते म्हणजे मातृत्व. सगळ्यांना मान्य आहे. आपण स्त्री आहोत, मी तुम्ही म्हणजे आपण काय होणार आहोत, आई होणार आहोत. त्यासाठी एक प्रक्रिया असते जी की वयाच्या कितव्या वर्षी सुरू होते, वय वर्ष 12 पासून किंवा 12च्या पूर्वी. आता आपलं आपण अभ्यास केलो मागच्या एका सत्रामध्ये की वय वर्ष 12 नंतर आपल्याला शरीरामध्ये काय बदल होतो, शरीरामध्ये बदल होतो आणि तो आपल्याला स्वीकारावाच लागतो. कारण ज्यांच्यात बदल होतो ते शरीर कसं असतं, मजबूत असतं, वेगळी असतं, बरोबर आहे. कारण ती जी प्रक्रिया आहे ती फक्त मुलींमध्ये सुरू होते. हे आपल्याला सुरुवातीला पाहिलेलं. त्याला आपण काय म्हणतो सांगा, आपण घेतलो त्याचा अभ्यास. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे M आणि C, बरोबर आहे. मी तुम्हाला व्हिडिओद्वारे पण सांगितलेलं होतं. ही प्रक्रिया स्त्री या जनन प्रक्रियेमध्ये सुरू होते. पुरुष या लिंगाला अशी प्रक्रिया कोणती नव्हती. हे सगळं कशासाठी आहे, कारण आपल्याला मातृत्व हे लाभलेलं आहे. म्हणून ही ईश्वर रूपी नाही तर निसर्गाने आपल्याला ही एक देणगी दिलेली आहे. ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्त्रीला वयाच्या 50 वर्षापर्यंत, किती वर्षापासून, 52 वर्षापासून 12 ते 50 या वर्षापर्यंत अशा प्रकारची सायकल चालते. आणि ही सायकल म्हणजे काय असते, आपल्या शरीरातले जे काही जंतू असतील किंवा तसंच
आपल्या शरीरामध्ये एखादे अशुद्ध प्रक्रिया चांगली होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी ही एक सायकल चालत असते. ही याच्यामध्ये कोणतीही घाबरण्यासारखी गोष्ट नाही. आपण व्हिडिओद्वारे पाहिलेलं आहे. का पाहायचं अजून एकदा? ज्या दिवशी त्या मुली ऍबसेंट असतील त्यांनी एकदा पाहून घ्या. आपल्या मार्गदर्शन करतात. सगळ्यांच्या घरी एक वस्तू दिसून येते, ते आपण उत्तर घेतलं आहे. काय दिसून येते? सांगा तुम्ही बिंदास. करेक्ट, व्हेरी गुड. सॅनिटरी पॅड. त्याची स्वच्छता कशी करायची पाहिलं का तुम्ही? हा. ते आपल्या बाथरूम मध्ये टाकायची का? नाही. मग कशी करायची कोण सांगू शकता का? एक मिनिट. आपल्या वर्गातील वर्ग 6 मधील संतोषी टर्के ही सांग. चांगलं सांगितलेलं आहे. आता आपल्या शाळेतल्या शिक्षिका दगे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. ऍक्च्युली जेव्हा पण आपल्याला पिरियड्स येतात म्हणजे दीदी, ये पीरियड्स क्या होते हैं? पीरियड्स बताती हूँ। जब लड़कियाँ 11 से 12 साल की हो जाती हैं, तो उनके योनि से हर महीने 3 से 5 दिन तक थोड़ा थोड़ा खून निकलता है। इसको पीरियड्स कहते हैं। ओ, खून निकलता है? पर खून क्यों निकलता है? रुको, मैं तुम्हें अच्छे से बताती हूँ। जब लड़की होती हैं, तो हर महीने उनके अंडाशय से एक अंडाणु निकलता है। ये अंडाणु अंडवाहिनी से होते हुए गर्भाशय तक पहुंच जाता है। जब एक औरत गर्भ धारण करना चाहे, तब ऐसा ही एक अंडाणु उनके गर्भाशय में विकसित होकर बच्चा बन जाता है। होने वाले बच्चे के पोषण के लिए हर महीने गर्भाशय में एक नरम ऊतक और खून की नई परत बनती है। लेकिन जब तक हम बड़े होकर औरत ना बन जाए, तब तक हम बच्चे नहीं करते हैं, है ना? और बच्चे नहीं तो गर्भाशय को खून और ऊतक की परत की कोई जरूरत नहीं है। इसलिए हर महीने ये परत झड़ के योनि से खून के रूप में बाहर निकल जाती है और इसी को हम पीरियड्स कहते हैं। अच्छा, तो क्या मुझे भी पीरियड्स आएंगे?